गणपत गायकवाड या एका नावानं सध्या महाराष्ट्रातलं वातावरण पार हादरवून सोडलंय. उल्हासनगर मधल्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकाच्या समोर भाजपचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातल्या माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर बेछूट गोळीबार केला. गणपत गायकवाडांनी महेश गायकवाडांवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या. या गोष्टीचा आपल्याला कसलाच पश्चाताप नाही म्हणत थेट मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सुपुत्रावर आरोप केले. शिंदे तर अडकलेच, पण सोबत फडणवीसही अडचणीत आले. आता एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, राजीनामा कोण देते? गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण महायुतीला महागात पडणार आहे कसं, ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून. पोलीस ठाण्यामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली, माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करतायत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केलं. माझा मनस्ताप झाला म्हणून मी फायरिंग केली. हे वक्तव्य आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचं. जमिनीच्या वादातून सुरू झालेलं शीतयुद्ध पोलीस स्थानकात पोहोचलं आणि त्याचा शेवट हा गोळीबारानं झाला. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस निरीक्षकाच्या समोर 5 ते 6 गोळ्या झाडल्या. गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. महेश गायकवाड यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. पण गणपत गायकवाड यांनी फडणवीसांचं नाव घेत शिंदे पिता पुत्रांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे आता या राड्याचा पुढचा राजकीय अंक सुरू झालाय. पण गणपत गायकवाड यांनी शिंदे पिता पुत्रांवर काय आरोप केले तेही बघू. एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलंय. मी वरिष्ठांना बऱ्याचदा सांगितलं होतं की हे लोक वारंवार माझा अपमान करतात. माझ्या विकास निधीतून झालेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे स्वतःचे बोर्ड लावतात. मी राजकारणातून संपावं, माझ्या राजकीय जीवनावर गंडांतर यावं म्हणूनच बाप लेकाची जोडी मला विरोध करते, असा गौप्यस्फोट गणपत गायकवाड यांनी केला. इतकंच नाही, पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून शिंदेंनी भाजपशी हात मिळवणी केली. जो माणूस उद्धव ठाकरेंचा झाला नाही तो भाजपचा काय होणार? भाजप बरोबर देखील असंच होईल. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाविषयी नेतृत्वानं विचार करावा. त्यांचा राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्रात गुंडाराज येईल, असे एकामागून एक सनसनाटी आणि गंभीर आरोप गणपत गायकवाड यांनी केले. आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या बेछूट गोळीबार प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. कल्याणच्या या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. पण या अंधाधुंद गोळीबारानंतर विरोधक मात्र सरकार विरोधात चांगलेच आक्रमक झालेत. गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत महेश गायकवाड यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. आता हा सगळा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत झाल्यानं थेट गृह खात्यावर प्रश्न उपस्थित झाले. गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मधून सलग 3 वेळा आमदार आहेत. गणपत गायकवाड हे फडणवीसांच्या जवळचे असल्याचे आरोप पण आता विरोधकांकडून केले जातात. गायकवाडांनी शिंदेंवर तर आरोप केलेच, पण गृहमंत्री असल्यानं आता विरोधक फडणवीसांच्या राजीनाम्याची ही मागणी करतात आणि आपला बॉस तिकडे सागर बंगल्यावर बसलाय. हे भाजप आमदार नितेश राणेंचं काही दिवसांपूर्वीचं वक्तव्य आता फडणवीसांच्याच विरोधात जातंय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचं नाव घेत नाही. भाजपवाल्यांचे बॉस सागर बंगल्यावर आणि शिंदे गटाचे बॉस वर्षा बंगल्यावर बसून आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसून हा माज नाचवू शकतो, हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. कायदा आणि सुव्यवस्थेचे इतके धिंदवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता, असं वडेट्टीवार म्हणाले. सुप्रिया सुळेंनी देखील फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि हे प्रकरण संसदेत मांडणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले. भाजपचा आमदार आहे म्हणून काहीही करेल का? मायबाप जनतेनं कुणावर विश्वास ठेवावा याची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांसमोर हे होत असेल तर गुंडाराज आहे. एवढी यांना सत्तेची मस्ती, गुंडाराज नाही तर काय, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं म्हणत सुळेंनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवाय ही भाजपच्या सत्तेची आणि पैशाची मस्ती असल्याचा आरोपही सुळेंनी केलाय. विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे यांच्या व्यतिरिक्त विरोधातल्या अनेक बड्या नेत्यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली.
एका आमदारानं गोळीबार करून सुद्धा मुख्यमंत्र्यांचं निवेदन नाही, गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही. अजित पवार म्हणतात की गृहमंत्र्यांशी चर्चा करेन. हे फक्त चर्चा करणे इतकं सौम्य आहे का, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित होत आहेत. शिवाय महाराष्ट्राचा बिहार होत असल्याचा आरोपही विरोधक करतायत. आता या प्रकरणामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं. त्यामुळे ऐन निवडणुकींच्या तोंडावर महायुती अडचणीत येणार का, असे सवालही उपस्थित होत आहेत. गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात बसून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला, त्यामुळे पोलीस मॅनेज झाले का, अशी संतप्त प्रतिक्रिया महेश गायकवाड समर्थक देतात. या सगळ्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हणत गृह खात्यावर, फडणवीसांवर आरोप होत आहेत. सत्ताधारी पक्षातल्या या राड्यामुळे महायुतीतही वाद वाढू शकतो. या सगळ्याचा फायदा विरोधकांना निवडणुकीत होणार. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत शिंदेच्या राजीनाम्याची मागणी केली, तर विरोधकांकडून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी होतीये. आता हे प्रकरण आणखी चिघळलं तर खरंच शिंदे किंवा फडणवीस राजीनामा देतील का? गणपत गायकवाड यांनी आरोप केल्यामुळे शिंदे अडचणीत येतील का? यामुळे युतीवर खरंच काही परिणाम होईल का? आपल्याला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.